नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, हे जे काय सध्या महिनाभर धुमाकूळ झाला, जंतर मंतर, कॉक्रोच आंदोलन वगैरे वगैरे, यावर मी माझ्या वेगवेगळी मतं मांडलेली आहेतच. पण माझा एक अगदी शाळकरी मित्र, म्हणजे माझ्याच वयाचा आहे, 75-80च्या घरातला, त्याने मुद्दाम फोन करून मला विचारलं की या सगळ्या घटनाक्रमाविषयी तुझं खरं मत काय आहे. आणि खरं मत याचा अर्थ त्याचं राजकीय, सामाजिक वगैरे विश्लेषण नकोय. त्याचा प्रश्न मी समजून घेतला. तो अचंबित एका गोष्टीसाठी झाला होता की एक सर्वसाधारण दंगल नाहीये. ज्या प्रकारे हिंसाचार झाला, लाठीमार झाला, या गोष्टी वारंवार या देशाच्या कुठल्या ना कुठल्या महानगरामध्ये होत राहिलेले, त्यात काही नवीन आहे अशातला भाग नाही. पण पूर्वीच्या काळात गोष्ट वेगळी होती आणि आजच्या काळात गोष्ट वेगळी आहे. आजकाल लोकांच्या हातात इतके कॅमेरे झालेले आहेत की रस्त्यात जाता जाता कोणीही कुठेही घडणारी एखादी घटना आपल्या त्या स्मार्टफोनच्या कॅमेरामध्ये टिपतो आणि त्याचं एक डॉक्युमेंटेशन तयार होतं. त्यामुळे ज्या गोष्टी आजवरच्या आंदोलनामध्ये, हिंसाचारामध्ये घडत होत्या, पण त्या करोडो लाखो लोकांपर्यंत पोहोचत होत्या असं नाही. तो एक स्थानिक मामला असायचा. म्हणजे त्या मोहल्ल्यामध्ये, त्या गल्लीमध्ये, त्या एखाद्या विशिष्ट वॉर्डमध्ये किंवा अगदी मोठ्या आमरस्त्यावर, पण तो तेवढ्यापुरता मर्यादित असायचा. त्याची एक बातमी व्हायची, विषय हळूहळू करून विसरून जायचे लोक. हे तसं नाहीये. आज सोशल मीडियामुळे या गोष्टी टिपल्या जातात आणि अनेक जण आपापल्या परीने त्यांचे जे सोशल मीडिया अकाउंट आहे त्यावर या गोष्टी टाकत असतात. त्या तिथे रेकॉर्डवर राहत असतात आणि तुम्हाला शोधून नंतर वाचता येतात किंवा एकमेकांना पुढे पाठवता येतात. दिल्लीत जंतर मंतरवर झालेली घटना कोणीतरी मला मुंबईत पाठवतो आणि मुंबईतून माझ्यासारखा कोणीतरी परिचित असेल तर व्हॉट्सअप किंवा काय असतं इतर ईमेलच्या मार्गाने अटॅचमेंट देऊन ते अगदी अमेरिकेतल्या लोकांकडे पाठवू शकतो. आणि त्यामुळे घटनाक्रम नवा नसला तरीही त्याचा पसारा जो आहे, त्यामुळे सर्वसामान्यपणे आजपर्यंत जी मंडळी अशा गोष्टींकडे काहीतरी घडले असं म्हणून सोडत होती, ती आता सोडत नाही. ती बारकाईने त्या गोष्टीकडे लक्ष द्यायला लागतात आणि चिंतित पण करतात, त्याचा विचार करतात. हा माझा मित्र तसाच आहे. तो माझ्या वयाचा आहे, म्हणजे त्याने या देशातल्या अनेक घडामोडी बघितल्या आहेत, ऐकल्या आहेत, काही अनुभवलेले आहेत. आणि म्हणून तो म्हणाला की ज्या प्रकारे याचे वेगवेगळे व्हिडिओ समोर आले, ते बघितल्यानंतर मी चक्रावलोय की ती मुलं ज्यांच्याकडे विद्यार्थी विद्यार्थी म्हणून म्हटलं जात होतं, ते सगळेच विद्यार्थी होते असं नाही. बरेच बाजार बोंडगे, उडाणटप्पू, उटपटांग लोक होते. आणि पोलिसांनी जर जवळजवळ 2800 पेक्षा अधिक दाखलेबाज गुन्हेगार असल्याचं सांगत त्यांच्यावर FIR दाखल केलेली आहे. त्यामुळे अशा आंदोलनाकडे बघण्याची एक दृष्टी वेगळी तयार झालेली आहे. पण सरसकट तिकडे येणारे सगळेच गुन्हेगार होते किंवा दंगलखोर होते असं म्हणता येत नाही, किंवा असंस्कृत होते असंही म्हणता येत नाही. अनेक सुखवस्तू आणि चांगल्या मध्यमवर्गीय पांढरपेशा वर्गातली मुलं सुद्धा तिथे दिसत होती. वरकरणी तरी ही मुलं शिकणारी, कॉलेजमध्ये जाणारी, शिक्षण घेणारी किंवा सुशिक्षित वाटत होती. आणि त्यांची गलिच्छ भाषा कशी राजरोसपणे कॅमेऱ्यासमोर आपल्याला रेकॉर्ड केलं जाते, अशा वेळेला कुठल्या भाषेत बोलावं याचा गंध सुद्धा नसलेली मुली किंवा मुलं बघितल्यानंतर माझा तो समवयस्क मित्र अचंबित झाला होता. हे काय चाललंय भाऊ, याचं विश्लेषण कसं करशील? मग ते मानसशास्त्रीय असेल, सामाजिक असेल, आर्थिक असेल, सगळ्याचा जो एकत्रित परिणाम या आंदोलनामध्ये दिसला. त्यामुळे त्याचं म्हणणं होतं की मला हे समजून घ्यायचंय की या मुली जी गलिच्छ भाषा बोलत होत्या, ती
ती भाषा मुली खरोखरच कॉलेजमध्ये शाळांमध्ये बोलतात का नाही? जितक्या सहजतेने एखादी गोष्ट तुम्हाला सांगतो की अनेकदा जी भाषा नवी असते किंवा आपल्या तोंडात सतत नसते अशी भाषा बोलताना आपण अडखळतो. त्या मित्राचं निरीक्षण फार चांगलं आहे. तो मित्र म्हणाला, भाऊ, या मुलीच्या जंतर मंतरवर किंवा त्याच्या आसपासच्या आंदोलनामध्ये मोकाट वावरताना, वागताना, बोलताना दिसत होत्या, हावभाव करत होत्या, वागत होत्या, बोलत होत्या. ते बघितल्यानंतर त्यांच्यामध्ये कुठेही असं अडथळा नव्हता. त्या नेहमी तशा वागत असत असं वाटतं. ते काय झाले आपल्या पुढच्या पिढीला याची चिंता त्याला होती. आणि बरोबर, तो पण आजोबा आहे, त्याच्याही परिवारामध्ये नातवंड वगैरे आता 20च्या आसपास आहेत. आणि त्यामुळे त्याला या गोष्टीचं उत्तर पाहिजे होतं की ह्या मुली आणि मुलं अशी का वागली, त्यांच्या आयुष्यात काय कमी आहे. न्यायासाठी आंदोलन करणं गैरलागू नाहीये. अगदी सामान्य कष्टकरी घरातली गरीब माणसं सुद्धा आंदोलनात उतरलेली आम्ही संयुक्त महाराष्ट्रापासून बघितली. पण अशा प्रकारे गलिच्छ शिव्या देणारी हा प्रकार अजब आहे. म्हणजे मला आठवतं अगदी 50-60 वर्षापूर्वी एवढी गर्दी कशाला, अमुक तमुकच्या मैताला वगैरे अशा घोषणा दिल्या जायच्या, पण त्याला सभ्यतेची मान्यता नव्हती. त्यावेळच्या वर्तमानपत्रामध्ये, माध्यमामध्ये अशा प्रकारच्या घोषणा दिल्या, ही बातमी सुद्धा होत नव्हती. पण आज उजळ माथ्याने हे वेगवेगळ्या वृत्तवाहिन्यांवर आणि सोशल माध्यमांवर प्रकाशित होत होतं, प्रक्षेपित होत होतं. आणि म्हणून तो विचलित झाला होता की माझी नातवंड, माझ्या परिवारातली मुलं वगैरे, परिसरातली मुलं ही अशीच वागतात का, आपसात अशीच बोलतात का, आपल्या वरिष्ठांविषयी, शिक्षकांविषयी असंच वागतात का? हा त्याला सतावणारा प्रश्न होता. आणि म्हणून त्यांनी त्याचं एक प्रकारे मानसशास्त्रीय किंवा सायकोलॉजिकल अनालिसिस व्हायला पाहिजे असा आग्रह माझ्याकडे धरला. आणि म्हणून मी हा व्हिडिओ करतोय. आणि मी त्याला दिलेलं एका वाक्यातलं उत्तर तुम्हाला सांगतो आणि मग त्याचं अधिक तपशिलामध्ये विश्लेषण करीन. मी त्या मित्राला म्हणालो, बाबा रे, तुझी आणि माझी गोष्ट वेगळी होती. कदाचित आपल्या मुलांना आपण जेवढ्या सुखवस्तू जगवण्याचा आणि सगळ्या सुविधा देण्याचा प्रयत्न केला, त्यातून ते अधिक प्रगल्भ झाले. आणि आता त्यांच्या पुढची पिढी जी आहे, ही तू ज्याला पांढरपेशा सुखवस्तू वगैरे म्हणतोस, त्याचं प्रतिबिंब या आंदोलनात पडलेलं होतं. पण तुला आणि मला एक ओळख होती. माझे आई वडील अमुक आहेत, माझे स्वतःचे वडील हे कंपाऊंडर होते, माझ्या मित्र परिचयाचा कोणतरी एखादा क्लार्क असेल, कुठे कुठच्या कारखान्यामध्ये मजूर असेल. पांढरपेशा वर्गातून फार थोडी माणसं यायची. मध्यम वर्ग हा औषधाला सापडत होता. अशात आमचं बालपण, तरुणपण गेलं. आमच्या पुढच्या पिढीला आम्ही सुविधा, सुखवस्तू बनवायचा प्रयत्न केला. आमच्या आयुष्यात जे आम्ही मुकलोय, ज्याला जे आम्हाला हवं होतं पण मिळालं नाही असं वाटायचं, अशा गोष्टी आम्ही आमच्या मुलांना दिलेल्या आहेत. आणि आज त्यांच्या मुलांना त्यांच्या आयुष्यातल्या गरजा ह्या अगतिक होऊन जगू नयेत यासाठी चांगल्या चांगल्या सुविधा देण्याचं. म्हणजे आम्ही, माझी पिढी, मी तुम्हाला सांगतो, सोडा वॉटरच्या बाटल्यांची झाकणं, सिगरेटची रिकामी पडलेली पाकिटं, बसची किंवा याची पडलेली तिकीटं, हे आमच्यासाठी खेळणी होती. स्वतंत्ररित्या पालक वगैरे मुलांसाठी खेळणी विकत घेऊन यायचे नाही. आज जी तिसरी पिढी आमची, या तिसऱ्या पिढीला रेडीमेड, अत्याधुनिक, खर्चिक, महागडी खेळणी खेळण्यासाठी मिळतात. आम्हाला एक पतंग घ्यायचा किंवा त्या गोट्या खेळतात, त्या गोट्या घ्यायच्या, त्यासाठी देखील आई वडिलांकडे प्रचंड हट्ट केलं तर या गोष्टी मिळायच्या. हॉटेलात वगैरे जाणं तर सोडून द्या, तशी मागणी केली तर कणफडीत बसायची. अशा परिस्थितीतून आम्ही वाढलो. आम्हालाही शिव्या माहिती आहेत, आम्ही शिव्या दिले घेतलेल्या आहेत. पण शिव्या हा उद्रेक असायचा मनात, डोक्यात.
राग आवरत नाही, अशा वेळेला जी उत्स्फूर्तपणे बाहेर येते ती शिवी असते. टाइमपास म्हणून, मजा म्हणून. शिव्या अपशब्द आमच्या तोंडी नव्हते. कदाचित पुढच्या पिढीत ते आलेत की नाही मला माहित नाही, पण या पिढीने ज्या प्रकारे आपल्याला कुठल्या कुठल्या गलिच्छ शिव्या येतात, ज्याला समाजामध्ये घाण म्हटलं जातं, गलिच्छ म्हटलं जातं, अशी भाषा आणि शब्द आपल्या तोंडात कधी येऊन बसलेत या पिढीला कळलेले नाही. आणि याचं कारण मी त्याला सांगितलं की तुझी ओळख तुझे पालक होते, आई वडील काका मामा आत्या मावशी, ही तुझी ओळख होती. हा त्यांचा भाचा आहे. कुठचाही मुलगा कुठचीही मुलगी यांची ओळख काय होती? अरे अमुक तमुक तो म्हणजे त्याचा भाचा आहे ना, की पुतणे आहे ना, ही आपली ओळख होती. आपली ओळख परिवारामुळे होती. तुमचं नाव आडनाव, तुमच्या शेजाऱ्या पाजाऱ्यांची ओळख, तुम्ही ज्या समाजात वावरता, ज्या संस्थांमध्ये वावरता, त्याच्यावरून तुमची ओळख चालायची. हा अमुक कॉलनीतला रे, तो त्या तमुक चाळीतला ना रे, ही आमची ओळख होती. आणि त्यामुळे आपण थोडं इकडे तिकडे वागलो तर त्या चाळीतले, त्या कॉलनीतले, त्या इमारतीतले लोक आपल्याकडे कुठल्या नजरेने बघतील याचा एक धाक होता आम्हाला. फक्त आई वडिलांचा नाही, शेजाऱ्या पाजाऱ्यांचा सुद्धा, वडीलधाऱ्यांचा एक धाक आमच्या पिढीवर होता. आमच्या नंतरच्या पिढीत तो तेवढा धाक राहिला नसेल. पण आपण अपशब्द बोलतोय, आपण सिगरेट ओढतो, हे लपवलं जायचं मित्रांनो, लपवलं जायचं. तर ती ओळख होती. ती ओळख आजच्या या पिढीला राहिलेली नाही. जितक्या सहजतेने कुठल्या ना कुठल्या पार्टीला जाणं आणि पार्टीमध्ये बेताल वागणं, आयुष्य बर्बाद करू शकणारे नशा करणं, हे सुद्धा प्रतिष्ठेचं लक्षण झालं. मला एक मध्यंतरी कुठेतरी एक इंटरव्ह्यू बघितलेला आठवतं, 70-60च्या दशकातली चित्रपटातली एक खलनायिका, कॅबरे डान्सर बिंदू नावाची अभिनेत्री आहे. तिचा एक इंटरव्ह्यू बघितला. ती म्हणाली आम्ही अंग प्रदर्शन करतो असा आमच्यावर आरोप होता आमच्या त्या काळात, म्हणजे 70च्या वगैरे दशकामध्ये. आजच्या नायिका म्हणजे बिंदू जेव्हा खलनायिका होती आणि अंग प्रदर्शन करायचे असं म्हणतात, त्यावेळची नायिका अख्खा अंग लपेटलेली असायची, अंग प्रदर्शन करायची नाही. आणि त्या संदर्भात बोलताना बिंदू म्हणते की आम्ही खलनायिका असून अंग प्रदर्शन करतो म्हणायचे. त्यावेळेला सुद्धा आमच्या अंगावर पारदर्शक का असे ना एखादं वस्त्र असायचं. बदल मित्रांनो तो झाला, कारण बिंदू म्हणते की आजच्या नायिका सुद्धा वड्या वागड्या दिसायला लागल्या, त्यांनी काम करायला लागले. एकूणच आपण आजच्या पिढीकडे बघताना एक वेगळी नजर ठेवा. ही आजची जी पिढी आहे हिला स्वतःची ओळख नाहीये, स्वतःची ओळख नाहीये. ती कोणाची तरी मुलगी किंवा मुलगा नसतो, ती कुठच्या तरी कॉलनीतली, कुठल्या तरी शाळेतली नसते, अमुक तमुक कॉलेजचा म्हणून आपल्याला जाब विचारला जाईल याची जी भीती आमच्या पिढीला किंवा नंतरच्या पिढीला थोडीफार होती, ती आता उरलेली नाही. जी काही जंतर मंतरवर पिढी मी बघितली, त्यांचे हालचाल, अचकट विचकट बोलणं वागणं वगैरे जे काही असेल, ते सगळं त्यापूर्वी बिलकुल नव्हतं आणि अचानक आलंय असं बिलकुल नाहीये. ह्या गोष्टी होत्या, पण त्या समाजापासून लपवल्या जायच्या, जगापासून झाकून पाकून चालायचं. प्रत्येक पती पत्नी किंवा प्रियकर प्रेयसी आपसात शरीर संबंध करतात, हे हजारो पिढ्यांपासून चालू आहे. पण ते चौकात चालू नव्हते. सगळ्यांना माहिती होतं यांचं लग्न झालं म्हणजे उद्यापासून हे शरीर संबंध करणार आहे, त्यांचे लैंगिक संबंध आता सुरू होतील. पण ते कोणी विचारत नव्हतं आणि कोणी सांगत नव्हतं. त्याच्याविषयी बोलणं हे अश्लाघ्य मानलं जातं.
जंतर मंतरवर हा सगळा प्रकार उघड्यावरचा, रस्त्यावर कुत्र्याचे किंवा कुठच्याही पशुचे शरीर संबंध असतात होताना बघतो आपण. त्यापेक्षा ही जंतर मंतरवर आंदोलनाचं जे स्वरूप होतं ते वेगळं होतं का? त्या मेंढरांच्या किंवा बकरीच्या कळपामध्ये एखादा माझावर आलेल्या बकरीशी तिथला तो नर बोकड जो संपर्क करतो, त्यापेक्षा जंतर मंतरवरचं आंदोलन वेगळं होतं का? नुसते शब्द बघू नका मित्रांनो, ती वर्तन बघा, त्यांची बॉडी लँग्वेज बघा, त्यांची फितरत बघा, चरित्र बघा, मग तुम्हाला कळेल या पिढीला स्वतःची ओळख नाहीये. स्वतःची ओळख नाहीये, ते कळपामध्ये आहे. त्या कळपात कुठची बकरी कोणाच्या बरोबर काय करते याकडे कोणी गंभीरपणे बघत नाही. त्यांच्यात कुठलेही व्यवहारी नातेसंबंध आणि प्रस्थापित परिवार वगैरे नसतो. जंतर मंतरवर जी गर्दी मी बघत होतो, ती गर्दी बघितल्यानंतर मला ही माणसं आहेत का याची शंका वाटली. जसा तो बकरी मेंढरांच्या कळपामध्ये त्यांच्या मालकाला ओळखता यावं म्हणून एक शरीरावर काहीतरी शिक्का मारलेला असतो, त्यापेक्षा या जंतर मंतरवर फिरणाऱ्या पोरांमध्ये त्यांची स्वतःची कौटुंबिक ओळख काही नव्हती. ती कुटुंबविहीन आपली ओळख हरवलेली पोरं होती. आणि त्यामुळे आपल्या वागण्यामुळे आपल्या परिवाराची मान खाली जाईल. आपल्या आई वडिलांना जगाला तोंड दाखवायला लाज वाटेल. आसपासचे लोक जे कुटुंब म्हणून जगतात ते आपल्याकडे पाशवी प्राणी म्हणून बघतील, अशी कुठलीही भीती त्या मुलांमध्ये नव्हती. जनावर आणि जंतर मंतरवरची माणसं जमलेली आंदोलक यामध्ये मला कुठलाही फरक जाणवला नाही. आणि त्यामुळे त्यांना मुलं आहेत माफ करा म्हणणं सोपं आहे, पण ती माणसं म्हणून आहेत का? FIR दाखल झाला, 2 लाठ्या पडल्या की मानवी अधिकार आठवतो, पण आपण माणसासारखं वागतो का? आपण मानवी संस्कृतीच्या आधारे चालतोय का? त्यापैकी कुठच्या तरी मुलाच्या मनामध्ये हा विषय होता? नाही मित्र. फरक तिथे पडतो. जंतर मंतरवर जे काय झालं होत होतं किंवा त्याविषयी जी चर्चा चालली आहे त्यापैकी सगळे लोक एक विसरली, ती मुलं माणसं नव्हती, ती पाशवी होती, जनावरासारखी होती. भले त्यांनी कपडे घातले असतील, आधुनिक फॅशनचे कपडे घातले असतील, सगळं असेल, पण ही आपली स्वतःची ओळख नसलेली पिढी आहे. आपली नसलेली ओळख त्यांना जपावीशी कशी वाटणार मित्र? आई बाप, शेजारी पाजारी, नाते गोते पोते, कोणाची कसली फिकीर नसलेली ही तरुण पिढी, जिला स्वतःची अशी काही ओळखच नाहीये, त्या पिढीचा तो उद्रेक होता. ते आंदोलन नव्हतं. हळूहळू करत पाशवी जगाकडे वाटचाल म्हणजे जंतर मंतरचं आंदोलन आहे, असं मी मित्राला समजवलं आणि त्याचं समाधान केलं. त्याला म्हणलं या गोष्टी आपल्या हातात राहिलेल्या नाहीत. पण ज्या वेळेला अशी परिस्थिती येते त्यावेळेला समाज सगळं नियंत्रण आपल्या हाती घेतो, कायदा आपल्या हाती घेतो. आणि तो जेव्हा कायदा आपल्या हाती घेईल तेव्हा या पोरांची असल्या ओळख नसलेल्यांना ओळख देण्यासाठी जो सक्तीचा मार्ग अवलंबेल, तेव्हा पोरीसाठी सुरक्षा यंत्रणा आणि कायदे सुद्धा या पोरांना वाचवू शकणार नाहीत. एवढं सांगून थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.